लका 300 रुपयाचं तिकीट घेतलं आणि बारामतीत कार्निवलला पिक्चर बघितला पुष्पा 2. त्या पुष्पाने चंदन तस्करी करून गरीब घराण्यातला मुलगा आज अब्जदीत झाला. मला पण काहीतरी आयडिया लावायला लागते. ही काय आहे? कोयता माणसं मारू पण शकतो आणि ऊस तोडू पण शकतो. आपल्याला माणसं नाहीत मारायची, आपल्याला ऊस तोडायचा आहे. काय कष्टाने पैसा कमवायचा आहे, 2 नंबरने नाही. आपल्या गावात सध्या तोड चालू आहे आणि ती पण ऊसाची, आणि ती पण गावाच्या सरपंचाची ऊस तोड चालू आहे. मग काय करतो? कोयता घेतो. कोयता तर 1 नंबर हत्यार आहे. असा ऊस तोडतो, कचा 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 तोडतो. आणि सरपंच आडवा आला तरी त्याला कचा 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 तोडतो. शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही, काही झालं तरी. आणि पुष्पा झुकेगा नहीं साला. पुष्पा साला झुकेगा नहीं साला. पुष्पा. आता ऊस तोडीचा ठेपा लावला पाहिजे. कुठं ऊस तोड चालू आहे? नवीन व्यवसाय चालू केला म्हणलं की रान हिंडायला लागते ती. पुष्पा झुकेगा नहीं साला. काय पुष्पाचा रुबाब, तसाच आपला रुबाब. गावलाय ऊस, इथंच तोड दिसते आपली चालू. इथंच असा काचा काचा तोडतो ऊस आणि ऊसाचा नादच पुरा करतो. ठेकेदार कुठं आहे बघतो अगोदर. आता गावलाय ऊसाचा ठेपा, आता काचा काचा तोडतो ऊस. कोणाचा आहे ऊस तेच बघतो आणि मग तोडतो ऊस. लका ऊस आहे का आहे तीच काय कळना. नाही पक्का ऊसच आहे. कोण आहे ठेकेदार तेच बघतो. गोट्या राम राम सरपंच. राम राम. लय बांध आले का काय तुझ्या नरड्यात? लय झाले काय बांध? नाही सरपंच, आलोय ऊस तोडाय. आता कोयत घेऊन आलाय. हा पुष्पा झुकेगा नहीं साला. पुष्पक झोके का नाही? त्याच्या आईला घरी आर नाही खायला, हे ताय घालाय आलाय तू. सरपंच तुम्ही जास्त बोलताय असं मला वाटतंय. तुला वाटतंय? वाटून काय करायचं? तुला फोकाळल्यावर पण कळलं आणखी हित आता वाढ काय नाही ऊसा येता इथं. सरपंच झालं गेलं, जाऊ द्या. कुठली सर तोडायचे ते सांगा मला. उग शांत राहा. उग ह्यांची तोडते ती बरोबर नगरी काय असेल ती. बर आगापणा काय करू नकोस. तुझं काम काय असेल ते काम बघ. बर सरपंच. आलाय कोयत घेऊन मोठा ऊस तोडणारा पोटचा असल्यासारखा. सरपंच सांगा तुम्ही फक्त कुठलं तोडायचंय तेवढं तोड तुम्ही. तर मोळ्या बांध, दुसरं नका काय करू. बर चालतंय. मोळ्या तर मोळ्या बांधतो. बर ऊस तोडायचे तर मोळ्या तेवढ्या बांध. चालतंय. आणलेली ऊस तोडाय निश्चित नाही तर मोळ्या घरी इकायला. नाही सरपंच. कशाचा पुष्पक झोके का नाही? प्रामाणिकपणे धंदा करणार सरपंच, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तू मोळे बांधतो. बांध मोळ्या बांध. सरपंचांनी माझा अवघड केलं. आज तू ऊस तोडायला पण काय आता 10 रुपयाला महागाई ती. येते ते नुसती कालवा करते ती, कुठं चालते ते आयटी अगदी. अवघड केलंय सरपंचांनी माझं. काय सांग, घरात नाही दाना मला हवलदार म्हणा. त्याच्या आईला वराव सरपंचाला नगरीत हवा बरी तुमच्यापेक्षा. आपली त्यांची ती ऊस तोडते ती, संध्याकाळी पैसे वाड्याचं पैसे आलं की आपली वडापाव विकते ती, किराणा बाजार घेते ते, कसं तरी जगते ती. सरपंच करू आमचं पण दिवस येते. तुम्ही टेन्शन देऊ नका. येणार का नाही?
झक मारायचे काय तसलं बोलू नको. बर. उचल मुळीन लाका मला तू. बर बर चालतंय. बघ उचलते का बघ. हे त्याच्या आईला वरावला का रे वळकेड्याचा नुसता. हा बघ का नाही लागला एकाच मुळीनं. सरपंच हा जातो, येतो माघारी. जा, जा. पुन्हा ये मुळे बांधून तेवढ्या उचलून. हो हो. तुम्हाला गद्दारी करणाऱ्याला तुम्हाला सुट्टी नाही पडव्यानो. बर मुकादम चालू द्या तुमचं व्यवस्थित. कुठे ह्यांच्या हे पेथड्यांच्या आणि गद्दारांच्या नादी लागत बसायचं. चाललंय तुम्ही कष्ट करताय चांगलं आहे तुम्ही. पुष्पा झुकेगा नाही साला. सरपंचाला रान आहे म्हणून माझ करतोय काय सरपंच. माझं पण दिवस आहे त्या अशाच माझ्या गाड्या रानात निघन त्या. आज मी गाडीत मुळी टाकतोय. मी सुद्धा दाखवतो माझा काय आल्यावर काय असते. राजा हो, मी सुद्धा दाखवतो दिवस प्रत्येकाचं येतात. पुष्पा झुकेगा नाही साला. त्यात राहिला गोठ्या का त्याच्या आईला वरावला का वाईट चालताना तर नीट चाल की वाईज. हो हो सरपंच. हा आणि आमचा दिवस येत्याला पुढे येत्याला येत्यान सरपंच. येत आहे का नीट. येणार येणार सरपंच. हा बर गाडी केली लोड. बर काय असन ते झालेलं मानधन देऊन टाका. गेलंय त्याला थांब उगाच गडबड करू नको. बर बर गेलं तर 10 रुपयाचं काम 100 रुपयाचं आव्हान तुयाच. अव गरीबासाठी लय ती महत्वाचं आहे सरपंच. पासू दे अव गरीबाचा पैसा दिलेला बरा असतो सरपंच. काय काय आम्ही काय बुडावतोय तुझं थोड्या दम काढ की ट्रॅक्टर फक्त भरून जाऊ दे एवढा. बर बर. हा बैलाची ह्याची पोरांनो काळजी घ्या बरं का. कारण त्याच्यावर तर तुमचा प्रपंच आहे. हा हा काळजी घ्या. त्याला समळत जावायचं खाया प्याला पाण्याला. हा हा ठीक आहे चल तुझं पैसे देतो. सरपंच हा बघू पैसे बघू. अरे पैसे देतो वाई नरमने बोल वाई थोड्याला काय एवढा गुरमीत बोलू नको. नाही काम करतोय का 200 रुपयाचा आव्हान तू 4000चा. हा सरपंच कष्टाने केलंय. अशी मेहनतीनं असा इकडून घाम निघाला इकडून घाम निघाला असा खाली फेकला. कष्ट लय वाईट आहे. तुम्ही बघितलं नाही कष्ट काय आहे ते. अरे हे बघ कसे भरते ते या. हो हो. घरी तुझं पैसे काय लागला घेऊन टाका दर. सरपंचाकडे पैसा लय दिसतोय. सरपंच आज माझ्याकडून 500 रुपयाचं काम करून घेतलं तुम्ही. दिलं माझ्या हातात 200. तू रंडेला येऊ नको हराम खरा. रंडेला नाही आपला व्यवहार काय ठरलाय. बरोबर दिला नाही. ठरलाय 200 रुपयाचा. एक दिवस 500 रुपयाचा. एक दिवस मी तुम्हाला सुद्धा सुद्धा वाटलं काम ही पिशवी उचल तुझं कोयतं घे आणि चल लाग का मला. सरपंच लाग तुझ्या घरी जा. सरपंच हे खरं नाही काय. तर खरं नाही. 200 दिल्यात ध्यानात घे. ठेवा. पिशवी एक दिवस गरीबाचा येणार एवढं ध्यानात ठेवा. येऊ दे हा जा जा कामाला लाग. लका सरपंच 200 रुपये देतोय. लका 20 जणांचं पैसे झालं किती. 1,00,000 रुपये आणि मला 200 रुपये हातात ठेकावतो या. झुकेगा नाही साला पुष्पा. शेवटी माझं पण नाव काय पुष्पा. झुकेगा नाही साला. कच्चा 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 तोडतो असा ऊस तोडतो ना त्याला पण दाखवतो काय. दाखवतो सरपंचाला काय ते. सरपंचाने केले मला 200 देतोय. 200 दाखवतोय. 500 रुपये काम केलेलं मी पण बघतो. मी पण 500 घेतो. झुकेगा नहीं साला.
कसा आहे माल? सरपंचाचा माल आहे. किती पैसा कमवत असेल सरपंच, आपल्याला सुद्धा विचार केलाच पाहिजे आहे. झुकेगा नाही साला. पुष्पा पुष्पराज कसं आहे बघितलं का? झुकेगा नाही साला पुष्पा झुकेगा नाही. फाडातनं डायरेक्ट ट्रॅक्टर गुरातच आणला का नाही? सरपंच फिरपंच गेला उडत, आपल्याला नाही माहित. भाल्या भाल्याची उडावतो. बघून बघून केला का नाही गेम. सरपंच असो नाहीतर कोणी असो, आपणच पैसेवान. आले तुफान किती, जिद्द ना सोडली. लागा उचलतो का नाही? कोणाचा फोन आलाय? सरपंच. हा येणार येणार सरपंच, नक्कीच येणार. राम राम बापू. राम राम. ये गोटे ये. काय चाललंय बापू? चाललंय की आपलं गोराळाचं चाललंय आपलं. होय चाललाय का बरा धंदा? चाललंय तर बरं काय. होय माल चांगला एक्सपोर्ट होतोय बाहेर? हो बाहेर जातोय माल समजा. जातोय ना? आणि माल प्युअर असल्यामुळे काय गिरायक असतं किती बी. हो तेवढं आहे. चहालाच गिरायक समजा आहे. नाही नाही चांगला माल आहे. नाव चांगलं भरपूर मोठं निघतंय राव तुमचं बापू. गोळा बाबतीत काय नाही, गोळ क्लिअर आहे अगदी. बरं कसा रेट कसा चाललाय आता? तर रेट 45-50 हो का? रेटनं जातोय. बर पण तुझ्या उसामुळे आम्हाला थोडंसं निघस तर काय घेता येणार आम्हाला. बर बर तेच की त्यांच्यापेक्षा 2 रुपये रेटनं मी कमी देतो ऊस. पण माझा घ्या. जिथं कमी बसेल तीच आम्ही घेणार ना. चालतंय चालतंय घ्या मग माझा ऊस. आणतो 4 टेलर. येऊ का बापू? ये. राम. हा जय रे बापू. जय हरे. सरपंच बोला. हा तू तुमच्याकडेच बोला बरं. काय. पहिला का जी ऊसाचा गुळ केलाय तुम्ही, बरं. 1 नंबर झालाय. बरं आता बाकीचं 2 बी टेलर येते ते त्याचा बी गुळ चांगला झाला पहिला असं करा. आयला सरपंच आता ऊसाचं गाड्या जमणार नाही आता. अरे काय झालं? पहिला आमचा ऊस पडलाय जेव्हा, त्याच्यामुळे आता ऊस घेणं का तुमचं जमायचं का आपल्याला. आता पहिला ऊस आमचा भरपूर आहे. आता पहिला होता टायमिंग ते काढला पहिला, पण आता काय काढता येणार नाही आता. 2 टेलरचं मग आता अवघड झालं. मग तुमची तुम्ही सोयी करा बाबा. त्याच्या पुढेकडे काय आपल्याला सांगता येत नाही. बघू आता काय तुम्हाला काय दरबीर काय परवड नका काय दर. दराचं नाही, पण आमचा ऊस पहिलाच पडलाय त्याच्यामुळे ते काय एवढं निघत नाही ऊस. बरं बापू, मग माझा 2-3 दिवस झालं ऊस काही आला नाही. मग आता चाललाय कोणाच्या ऊसावर तुमचं गुराळ? ऊस त्या गोट्यानं 3-4 टायले आणून टाकला. आता त्यानं कोणाचा आणलाय काय माहिती. आता ते आणून टाकलाय ते काढावं लागतोय ना आम्हाला. आम्हाला काय कोणाचं तरी काढायचं आहे. बरं बरं तुम्हाला काय कोणाचा येईल त्याचा पेंडिंगला पडल्या तुम्ही काय घेताय? बरं ठीक आहे बघू, गोट्याला विचारतो नेमकं काय कुठनं त्याने ऊस आणला काय आणला. त्याचं 8 दिवस झालं तुमच्याकडून त्याचं, तर मग त्याचा बंद करून तुमचा घेऊ. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघ तू गोट्याचं काय आहे ती. बरं बरं चालतं. ज्या आईला हरामकर गोट्या, मी ठेकेदार आहे आणि मादर शोधने सरळ सरळ माझ्या परस्पर मोळ्या उचलले ते दुसऱ्या गुराळ्यात घेऊन विकले ते आहे. त्याची वाटच बघतोय कधी येतोय ती. आल्यावर फोकाळेश्वर राहत नाही त्याला हरामखोराला. लई त्याने आगावपणा केला आहे. माझं सांगून केली असते अशी गद्दारी करते ती गाड्या. येऊ दे, त्याची वाटच बघतोय. ऊस काढून ठेवलाय काय, त्याला नाही घोडा लावला तर बोलायचंच काम नाही करतो. बरं आता तो गोट्या झाला. गोट्यानं हरामखोरपणा केला ते केला. आता तो राहिला पप्प्या. पप्प्या त्या लेवलचा गद्दार म्हणते, ते बोलायचं काम नाही, गद्दारीच करतो सारखा. आणि दुसरा सुरजिया. ही जर तिघं जर आय घालीचं मिळलं एकमेकाला तर माझ्याही बोकांडी बसते. तर माझ्याच बोकांडी बसायच्या अगोदर ह्यांच्याच बोकांडी बसून ह्यांचा काटा काढतो भाडव्यांचा. त्याशिवाय उपयोग व्हायचा नाही. लका मी ठेकेदार आणि माझ्याशी बेईमानी काय कुठे येतोय हरामखोर कोणाष्टो. गोट्या येणार कसा इकडं कोणाष्टो. बोलावं नाही त्याला इकडे ये म्हणून. ठेवलंय उसाचं वाडं काढून. ज्याने ज्याने सरपंचाशी वाकडे केले, वाकड्या शिरले ते माझ्याशी, त्यांचे मसन वाटेतच लाकडं. बघतोच त्यांच्याकडे हरामखोराकडं. येऊ दे त्याला.
झुकेगा नहीं साला. पुष्पा 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 राज. सरपंच ये. सरपंच राम राम सरपंच. हात का? काय ये गोट्या लय माझा आलाय का काय तुला? नाही नाही. ये इकडे व्हायच. ये आताशी तुला निरोप मिळाला वय. हा काय काढलंय तो येण्याचं? आलोय म्हणलं यावं. अयो सरपंच कुठं आहे? सरपंच कुठं आहे? सरपंच पाय कुठं आहे? ओ सरपंच थांबा 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 सरपंच तुमचं पाय कुठं आहे? अरे सरपंच अहो का अहो सरपंच राव असं करू नका तुमचं पाय धरतो राव. पाय धर तू अशी गद्दारी करते तू वर. नाही हो सरपंच नाही असं करणार. सरपंच बसा. कपडे काढ. काढतो काढतो कपडे काढ आधी. काढतो काढतो काढ कपडे. काढतो सरपंच काढतो. सरपंच गद्दार करणाऱ्याला सरपंचापाशी माफी नाही. काढतो एवढं ध्यानात ठेव. काढतो हा? सरपंच. काय काढ तू? सरपंच चुकी झाली. लय चुकी झाली. अरे सांगून चुकी केली असती तर बरं वाटलं असतं का? हा? सरपंच चुकी झाली. असं विश्वासघात करून चुकी करतोय वेळेला का? अयो सरपंच कपडे काढ. अयो, काढतो काढतो काढ कपडे काढतो समजे. काढतो सरपंच मला काढतो. त्याशिवाय रुपये का नाही तर बघू ती पप्प्या बी गावल. काढतो काढतो अयो काढतो काढतो सरपंच काढतो काढतो थांबा हो, सरपंच थांबा थांबा काढतो काढतो काढ काढतो काढ समजे काढ कपडे. काढतो काढतो. सरपंच नाव उघड केलंय. अयो पुन्हा करशील काय? अयो अयो सरपंच थांबा. अयो थांबा पाया पडतो सरपंच थांबा थांबा पाया पडतो. बर ठीक आहे. शरण येणाराला सरपंचापाशी माफी आहे एवढं ध्यानात ठेव. हो हा शरण आला म्हणून तुला सोडतो हे पुढे गद्दारी करायचं नाही सरपंचा संघ. लय हा? चुकलो. माझं सरपंच नाही असं गद्दारी करणार. हे? अहो, लगा ना आलाय माणसाला का तुम्ही लका? हा तुम्हाला एवढ्याला का एवढं तळाताव झेलल्यासारखं तुम्हाला तळ फोडासारखं जपतोय का तुम्हाला? लय चुकलो. आणि अशी गद्दारी करताय वे रे? अहो, सरपंच त्या दिवशी माझा लय अपमान तुम्ही केला. अरे मग काय एवढं तेवढं करावं लागतं तुमच्या काय काय टाइम मला मी होत नाही वे रे? अहो आपण होता. वाईज गळा शिका की थोडा. हा अहो पण सरपंच मी तुम्हाला 5,000 रुपये मागितलं तर साधं तुम्ही राव मला 5,000 रुपये सुद्धा दिलं नाही तर सांगा बर. अरे जाऊ दे. काही वेळेला नसत्याला दिलं नसत्याला सरपंचापाशी त्याच्यावर बी म्हणून त्यांनी आपलं तुमच्यावर राग काढला असेल. सरपंच लय असल्यावर मी काय कधी काय तुम्हाला अडवलंय का रे कधी? नाही की हो पण लय राग आला मला. पण रागाच्या क्षणात मी लय पाऊल उचलला मोठा. ऐक खरंच चुकी हो झाली. ऐक चुकी झाली. पुन्हा ती पप्यात असला आणि तो सूर्या बेत असलाच पुन्हा अशा गद्दारी करायची नाही. नाही 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 हा? पण नाही करत हो. खरंच नाही करत तुमच्या. लगा काय त्यांची घरं भरताय रे तुम्ही? नाही हा? नाही नाही नाही. चूक बाबा झाली. मागून घ्यायचं बाबा आम्हाला काय 200 परवडत नाही. हो सरळ तिकडे 400ला देता आणि तिकडे 500ला त्याला सांगताय वे. हो, हा? हो. चूक झाली सरपंच. चूक झाली. तुमचं पाय कुठं असू दे नको पाय बी काय धरू नको आता. ती कपडे घाल. घालतो. उठ कपडे घाल ती. घालतो घालतो. काय गोठ्या उचल ती कपडे तुझे. हो सरपंच. पुन्हा असं डाव माझ्या बरोबर खेळायचा नाही. नाही नाही. माझ्या डावात गावल्यावर तुम्हाला सुट्टे नाही एवढे देणार ठो. हो हा उचल. तुला एवढी शाव मारला नाही भागला थोडा. ती अजून शेता दोघांना बी असेच नरेप काढल्याशिवाय राहत नाही भाडव्यांना. हा? गद्दारी करते ते हरामखोर. पिक्चर बघून अवघड केलं. हातानं दुकान अवघड केलं. सरपंच राम राम. शेवटचा राम राम. अयो सरपंचानी बरं झालं शेवटी माझं नशीब ह्या फाकड्यानं सरपंचाला फोन केला. सरपंच म्हणलं घरी ये. घरी जाऊन कुत्र्याने सरपंचानं मला बडावलंय. बरं झालं आसपास कोण माणसं नव्हती. न बघता न कुठल्या गोष्टी करता कपडे काढून मारलं. पण बरं झालं गावात इज्जत गेली ना माझी. जाऊ दे जातो घराकडे आता 120 न. ए लका चालू हो लवकर नाही तर सरपंच मागं लागन. झाली झाली सगुणा झाली. चालू पुष्पा झुकेगा नाही साला. सरपंचाशी पंगा साऱ्या गावात दंगा. एकेकाला लावेल एकेकाला दावेल. माझा ह्या सरपंचाचा येंगा
एवढं ध्यानात ठेवा वागावं ना गद्दाऱ्यांनो. गद्दारी करणाराला मी इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढं ध्यान एक एकाला कोपऱ्यात घालून असा तुडविल की बोलायचं काम नाही.